नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, खुशखबर समोर आलेली आहे। नक्की ही काय असणार आहे आनंदाची बातमी, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। परंतु तत्पूर्वी लाडक्या बहिणी, जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच खाली दिलेल्या बेल आयकॉन देखील प्रेस करून सबस्क्राईबचं बटन दाबून टाका, जेणेकरून जेव्हा पण मी अशी नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येईल त्याची त्वरित नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता। तसंच आपल्या चॅनलवरती अतिशय महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळतात, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 2024 पासून सुरू झाल्यापासून एक मोठा आधार ठरलेली आहे। लाखो महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होत असून आता जुलै आणि ऑगस्ट 2025 हप्ते एकत्र मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष देखील लागलेलं आहे। विशेषतः रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर 3000 रुपयांची रक्कम जी आहे ती मिळण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जात आहे। मग ती 3000 रुपये मिळणार का, तर पहा, रक्षाबंधनाच्या आधी मिळणार 3000 रुपये। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पहा, महत्त्वाचे अपडेट पाहतात आपण। जुलै महिना संपायला आला असून महिलांना अजूनही या महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळालेला नाही आहे, म्हणून महिला जे आहे थोड्याफार आतुरतेने वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या चर्चा आहे की जुलै आणि ऑगस्ट जो 2025चा हप्ता आहे, या दोन्ही महिन्यांचे जो हप्ते आहे ते एकत्र म्हणजेच 3000 रुपये 9 ऑगस्टच्या रक्षाबंधनच्या आधी जमा होणार आहेत। पहा, खूप महत्त्वाची मोठी अपडेट आहे। जुलै आणि ऑगस्ट जो 2 महिन्याचा हप्ता आहे तो आपल्याला 3000 रुपये 1500 रुपये 1500 रुपये अशा प्रमाणे 3000 रुपये तुम्हाला 9 ऑगस्ट रोजी मिळणार आहे। म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला मिळणार डबल गिफ्ट। तर पहा पुढे, गेल्या वर्षी 2024 देखील 17 ऑगस्ट रोजी एकत्रित हप्ता जमा करण्यात आला होता आणि त्यामुळे यंदाही अशीच शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे की सरकार रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिलांना आनंदाची भेट म्हणून रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकतो, असं या ठिकाणी सांगितलं आहे। सरकारची अधिकृत घोषणा अद्याप प्रलंबित आहेत, पाहूया आपण। सूत्रांच्या माहितीनुसार ही रक्कम 9 ऑगस्ट 2025 रोजी किंवा त्यापूर्वी जमा होण्याची दाट शक्यता आहे। मात्र राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नाही आहे। मात्र सणासुदीच्या काळात महिलांना हप्ता दिला जात असल्याची आपल्याला अशी शक्यता नाकारता येणार नाही, असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पहा पुढे, आता यामध्ये कोणत्या महिलांना मिळणार हप्ता। लाडकी बहीण योजनेसाठी पात्र निकष निश्चित करण्यात आलेले आहेत। खालील महिलांना योजनेचा लाभ किंवा जो हप्ता आहे तो मिळणार नाही। कोणत्या महिलांना मिळणार नाही, तर पहा, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना लाभ घेता येणार नाही। ज्या घरी 4 चाकी वाहनाचे मालक आहेत त्यांना देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा लाभ जो आहे तो घेता येणार नाही। ज्या महिला आयकर भरतात त्यांना देखील या ठिकाणी लाभ घेता येणार नाही। सरकारी नोकरीत असल्या तर तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो आहे तो लाभ घेता येणार नाही। PM किसान नमो शेतकरी योजना जो आहे सन्मान निधी, त्याचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेता येणार नाही। असलेल्या महिलांना फक्त इथे लाभ घेता येणार नाही, म्हणजे 500 रुपये तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी। आता पाहूयात, हप्ता 2100 रुपये होणार का, याकडे लक्ष लागलेलं आहे सर्वांचं। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने हप्त्यामध्ये वाढ करून 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं, परंतु अद्याप ही वाढ अंमलात आलेली नाही आहे। सूत्रानुसार मार्च किंवा एप्रिल 2025 पासून ही वाढ हप्ता होण्याची शक्यता आहे। सद्यस्थिती महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। 2025च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे।
व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक जरूर करा आणि आपल्या माता भगिनींना जरूर शेअर करा. धन्यवाद.